शेतकरी मित्रांनो, पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येबाबत आता एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। सरकारची आकडेवारी एक सांगते आणि अधिकृत डॅशबोर्डवर दिसणारी आकडेवारी काहीतरी वेगळं चित्र दाखवते। नेमकं सत्य आहे तरी काय? पीक विमा काढणारे शेतकरी नेमके आहेत तरी किती? आणि या आकडेवारीमध्ये एवढी तफावत का दिसते? चला तर संपूर्ण विषय समजून घेऊयात। राज्यात पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने शेतकरी अर्ज आले होते। मात्र काही अहवालांमध्ये राज्य सरकारकडून 61 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची पीक विमा काढल्याचा सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे अधिकृत डॅशबोर्डवरील आकडेवारीत 38,12,920 विमाधारक शेतकरी दिसत असल्याचा दावा समोर आला आहे। म्हणजेच काय तर दोन्ही आकडे पाहिले तर तब्बल 20 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा फरक दिसून येतोय। आता यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमा अर्जांची संख्या आणि विमाधारक शेतकऱ्यांची संख्या ही एकच गोष्ट नसते। एका शेतकऱ्याने एकापेक्षा जास्त पिकांसाठी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी अर्ज केला असेल तर अर्जांची संख्या आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांची संख्या यामध्ये फरक पडू शकतो। केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार खरीप 2025 मध्ये महाराष्ट्रातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 93.81 लाख अर्ज दाखल झाले होते। त्यामुळे अर्जांची संख्या आणि प्रत्यक्ष विमाधारक शेतकऱ्यांची संख्या यांची तुलना करतानाचा नेमका निकष कोणता वापरला गेला आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पण तरीही प्रश्न कायम आहे। राज्य सरकारची शेतकरी संख्या आणि अधिकृत डॅशबोर्डवरील संख्या वेगळी का दिसते? जर आकडेवारी अपडेट होण्याच्या प्रक्रियेमुळे हा फरक दिसत असेल तर शासनाने त्याबाबत स्पष्ट माहिती देणं गरजेचं आहे। कारण पीक विमा हा केवळ आकड्यांचा विषय नाहीच। याच आकडेवारीवर शेतकऱ्यांची विमा पात्रता, नुकसान भरपाई, दावे आणि शासनाकडून दिलं जाणारं अनुदान यांसारख्या अनेक बाबी अवलंबून असतात। विशेष म्हणजे मागील काळात पीक विम्याच्या दाव्यांच्या विलंबाबाबत आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यामुळे विमा अर्ज किती, विमाधारक शेतकरी किती आणि प्रत्यक्ष लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला यामध्ये पूर्ण पारदर्शकता असणं महत्त्वाचं आहे। आता खरी गरज आहे ती म्हणजे एकाच ठिकाणी अद्ययावत आणि स्पष्ट आकडेवारी उपलब्ध करून देण्याची। शेतकऱ्यांना फक्त आकडे नको आहेत, त्यांना त्यांच्या विम्याची स्पष्ट माहिती आणि नुकसान झाल्यानंतर योग्य भरपाई हवी आहे। म्हणूनच सरकारने या आकडेवारीत तफावत स्पष्ट करावी अशी मागणी होत आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही देखील विमा काढला आहे का? आणि तुम्ही डॅशबोर्ड तपासला आहे का? तुम्हाला काय तफावत जाणवते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। सोबतच अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बाकी आपल्या शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।